नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी या मालिकेत तुमचं मनापासून स्वागत. आणि सुरुवात करूया सिरीज नंबर 2. सर्वात आधी एक गोष्ट, हा व्हिडिओ कोणालाही उद्देशून नाही. आज मी फक्त एक आई म्हणून माझ्या मनातलं बोलणार आहे. कदाचित माझ्यासारखं प्रत्येक आईच्या आयुष्यात घडत नसेल, पण माझ्या आयुष्यात जे घडतं ते आज मी तुमच्यासोबत ठेवते. माहिती आहे, सह्याद्री होण्याआधी मी सुद्धा बाकीच्या मुलींसारखीच होते. आरशासमोर उभं राहून कपडे जुळवायचे, केस नीट करायचे, बाहेर जायचं म्हटलं की अर्धा तास तयारी करायचे. पण आज आरशात स्वतःला बघायला सुद्धा वेळ मिळत नाही. आणि गंमत म्हणजे त्याचं वाईटही वाटत नाही. आता माझा दिवस अलारामने सुरू होत नाही, सह्याद्रीच्या आवाजाने सुरू होतो. ती उठली की माझा दिवस सुरू, ती झोपली की माझा दिवस संपतो. माझं घड्याळ आता वेळेनुसार नाही, सह्याद्रीनुसार चालते. पूर्वी रात्री सलग झोप लागायची, आता रात्री किती वेळा जाग येते हे मलाच मोजताही येत नाही. ती नीट झोपली का, किंवा तिला काही त्रास होते का, हेच विचार डोक्यात चालू असतात. लोक म्हणतात आई होणं खूप सुंदर असतं. हो, खूप सुंदर असतं, पण त्या सुंदरप्रमाणे किती जागलेल्या रात्री असतात, किती न खाल्लेलं जेवण असतं, किती थकलेलं शरीर असतं, हे फक्त आईलाच माहिती असतं. कधी कधी मी दिवसभर सह्याद्रीच्या मागे धावतच असते. ती पडू नये, तिला लागायला नको, ती वेळेवर खावं, ती हसत राहावी, हेच चाललेलं असतं. आणि रात्री बेडवर बसल्यावर वाटतं, आज मी स्वतःसाठी काय केलं? उत्तर, काहीच नाही. पण दुसऱ्या क्षणी सह्याद्री हसते, माझ्याकडे बघते, माझ्याजवळ येऊन बिलगते आणि वाटतं, बस आजचा दिवस सारथीच लागला. आई होण्याआधी मला वाटायचं, बाळाला वाढवणं म्हणजे त्याला दूध पाजायचं, जेवू घालायचं, खेळवायचं, बस. पण जेव्हा मी आई झाले तेव्हा समजलं, आई होणं म्हणजे फक्त बाळ वाढवणं नाही, तर प्रत्येक क्षणी स्वतःचं मन त्या बाळामध्ये गुंतून जाणार. सह्याद्री जेव्हा पहिल्यांदा आजारी पडली, तिचा छोटासा जीव, ना बोलता येते ना सांगता येते, आजारी पडल्यावर काय तिला त्रास होत असेल हे फक्त आईच समजू शकते. आणि गंमत माहिती आहे, हे सगळं करताना कधी मला वाटलं नाही की मी काही मोठं करते, कारण ती माझी मुलगी आहे. आणि आई म्हणून हे करणं माझ्यासाठी ओझं नाही, माझं प्रेमच आहे. पण कधी कधी एका आईचं मनसुद्धा थकतं, शरीर थकतं. सगळ्यांना बाळ दिसतं, पण बाळाच्या मागे धावणारी आई फार कमी लोकांना दिसते. मी दिवसभर सह्याद्रीच्या मागे असते, कधी तिला भरवते, कधी खेळवते, कधी तिच्या मागे पळते, कधी ती पडू नये म्हणून हात धरते, कधी तिचं रडणं थांबवते. आणि हे सगळं झाल्यावर रात्री आरशात स्वतः बघितलं, अगं तू स्वतःशी शेवटचं कधी बोलली होतीस? आणखी एक गोष्ट, कदाचित माझ्यासारख्या अनेक आईंना वाटत असेल, दिवसभर आपण जीव तोडून बाळासाठी करतो, पण कधी कुणी एवढं म्हटलंसुद्धा नाही, आज तू खूप दमली असशील, चल थोडा वेळ मी बाळाला सांभाळतो. मला अजून एक गोष्ट खूप मनाला लागते. सह्याद्रीला पाहून कधी कधी लोक म्हणतात, अगं बाळ जरा बारीकच दिसते. तेव्हा माझ्या मनात हजार विचार येतात. मी काही कमी करते का? मी तिला व्यवस्थित भरवत नाही का? पण डॉक्टर सांगतात की ती व्यवस्थित आहे. प्रत्येक बाळाची वाढ वेगळी असते. तेव्हा वाटतं, आपण आईला दोष देण्याआधी तिचे प्रयत्नही बघायला हवेतच नाही. सह्याद्री खूप ॲक्टिव्ह आहे, इतर मुलांच्या पेक्षा फास्ट ॲक्टिव्हिटी करते. मग अजून काय पाहिजे? मी हे कोणाला चुकीचं म्हणण्यासाठी बोलत नाही, फक्त कधी कधी आईलाही 2 गोड शब्दांची गरज असते, एवढं. आणि आई झाल्यावर अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. पूर्वी लोक मला आरती म्हणून हाक मार, आणि आता सगळीजण सह्याद्रीची आई म्हणून ओळखतात. पहिल्यांदा जेव्हा कोणी मला असं म्हटलं, तेव्हा 2 सेकंद मी मागे वळून पाहिलं, कारण मला वाटलंच की आता ही माझी ओळख झाली आहे. पण हळूहळू हे ऐकायची सवय झाली. आणि माहिती आहे का, आता कोणी सह्याद्रीची आई म्हटलं की मनात एक वेगळाच आनंद येतो, कारण त्या एका नावामध्ये माझं सगळं जगच सामावलेलं आहे. आज माझं नाव कमी लोकांना माहीत असेल, पण सह्याद्रीची आई म्हटलं की लगेच लोक मला ओळखतात. आणि खरं सांगू, आता मला माझ्या नावापेक्षा ही ओळख जास्तच आवडते. पण याचा अर्थ असा नाही की आई झाल्यावर स्त्रीचं स्वतःचं अस्तित्व संपतं. नाही, ती फक्त तिच्या मुलामध्ये स्वतःचं आयुष्य शोधायला लागते. माझा आनंद आता माझ्या नवीन साडीमध्ये नाही, तर सह्याद्रीच्या एका छोट्याशा हसण्यात आहे. माझा हट्ट आता स्वतःसाठी काही घेण्याचा नाही, तर सह्याद्रीला जे आवडेल ते घेण्याचा असतो. पूर्वी बाहेर गेल्यावर मी माझ्यासाठी वस्तू बघायचे, आता खेळण्याच्या दुकानाजवळ जाऊन माझे पाय आपोआप थांबतात. आणि गंमत म्हणजे, मी स्वतःसाठी काही घेतलं नाही तरी चालतं, पण सह्याद्रीसाठी काही घेतलं की मन भरून येतं. लोक म्हणतात आई स्वतःला विसरते, मला तसं वाटत नाही. माझ्या मते आई स्वतःला विसरत नाही, ती स्वतःचं सुख बदलते. पूर्वी तिचा आनंद तिच्यामध्ये असायचा, आता तिचा आनंद तिच्या मुलांमध्ये असतो. आणि म्हणून आज जर मला कोणी विचारलं, तुझी ओळख काय, तर मी अभिमानाने सांगेन, मी सह्याद्रीची आई आहे. आणि विश्वास ठेवा, यापेक्षा मोठी ओळख माझ्यासाठी दुसरी कोणतीच नाही. मला आधी वाटायचं, आई म्हणजे खूप मजबूत असते, तिला काहीच होत नाही, ती सगळं सहज निभावून येते. पण जेव्हा मी आई झाले तेव्हा समजलं, आई मजबूत जन्माला येत नाही, परिस्थिती तिला मजबूत बनवते.
असे कितीतरी दिवस आले जेव्हा सह्याद्री सतत रडायची. तिला काय होतंय हे समजायचंच नाही. मी तिला मांडीवर घ्यायचे, कडेवर घ्यायचे, अंगाई म्हणायचे, तरी ती रडायचीच आणि तिच्यासोबत माझ्याही डोळ्यात पाणी यायचं. पण माहिती आहे का, त्यावेळी मी मोठ्याने रडले नाही, कारण मला वाटायचं मीच खचले तर माझ्या मुलीला कोण सावरायचं. आईला रडायचं नसतं असं नाही, पण आई तिचं रडणं नेहमी थोडं पुढं ढकलते. आधी बाळाला झोपवते, आधी तिला जीव घालते, मग माझा विचार कर. आणखी एक गोष्ट, कधी कधी दिवसभर इतकी धावपळ होते की बसायला सुद्धा वेळ मिळत नाही, पण रात्री बेडवर पडल्यावर डोक्यात एकच विचार सुरू असतो, आज मी सह्याद्रीसाठी सगळं बरोबर केले ना, तिला वेळेवर भरवले ना, तिला पुरेसं प्रेम दिले ना. आईचा दिवस कामाने संपत नाही, विचाराने संपतो. आणि म्हणून आज मला प्रत्येक आईला एक सांगायचं आहे, स्वतःवर इतकं कठोर होऊ नकोसा. तुझं बाळ तुझ्यासाठी परफेक्ट आहे. तू ही तुझ्या बाळासाठी जगातली सर्वात सुंदर आई आहे. हे कोणीतरी तुला रोज सांगेलच असं नाही, म्हणून आज मी सांगते, तू खूप छान आई आहेस. जर हा एकच शब्द एखाद्या आईच्या चेहऱ्यावर हसू आणणार असेल तर आजचा हा विषय बोलण्याचं सार्थकच झालं. आई झाल्यावर मला अजून एक गोष्ट समजली, माझी आई माझ्यासाठी किती जगली असेल. लहानपणी मला वाटायचं आईचं काम म्हणजे जेवण बनवणे, कपडे धुणे, आपली काळजी घेणे, बस. आज मी सह्याद्रीची आई झाल्यावर माझ्या आईच्या प्रत्येक कष्टाचा अर्थ समजायला लागलाय. आज सह्याद्रीला साधा ताप आला तरी माझं मन अस्वस्थ होतं. मग मी आजारी पडले की माझ्या आईचं काय होत असेल. आज सह्याद्रीला भूक नाही लागली तर मला एक घासही जात नाही. खरं सांगू, आई झाल्यावर प्रत्येक मुलगी तिच्या आईची माफी मागते, तोंडाने नाही पण मनातून. कारण ज्या गोष्टी आधी समजत नव्हत्या त्या आई झाल्यावर समजायला लागतात. आणि कधी कधी मी सह्याद्रीकडे बघत बसते, ती शांत झोपलेली असते आणि मी फक्त तिच्या चेहऱ्याकडेच बघत राहते. काही कारण नसतं, फक्त बघत राहावंच वाटतं. मग वाटतं माझी आईसुद्धा माझ्याकडे अशीच बघत असेल का. कदाचित हो. आज मी सह्याद्रीला जवळ घेते, तिला मिठी मारते आणि अचानक माझ्या आईची आठवण येते, कारण तिनेही हे सगळं माझ्यासाठी केलंच होतं. म्हणून आज जर तुमची आई तुमच्यासोबत असेल तर एकदा नक्की तिला मिठी मारा आणि काही बोलायची गरज नाही, फक्त एवढंच म्हणा, आई थँक्यू. कारण आईला मोठ्या भेटवस्तू नको असतात, तिला मुलांच्या प्रेमाची जाणीव पुरेशी असते. आज हा विषय संपवण्याआधी मला प्रत्येक आईला एक गोष्ट सांगायची आहे, स्वतःला हरवू नकोस. हो, तुझं मूल तुझं जग आहे, पण त्या जगात तूच आधार आहेस. तू आनंदी असशील, तुझं बाळही आनंदीच राहील. आज मी हे सगळं बोलले कारण मी सुद्धा अजून शिकते, दररोज नवीन काहीतरी शिकते. आई होण्याचं कोणतंही पुस्तक नसतं. प्रत्येक आई तिच्या मुलासोबत आई व्हायला शिकत असते. कधी चूक होईल, कधी राग येईल, कधी थकवा येईल, कधी डोळ्यात पाणी येईल, आणि हे सगळं अगदी सामान्य आहे. याचा अर्थ तू वाईट आई आहेस असं अजिबात नाही. याचा अर्थ तूही एक माणूस आहेस. आणि आज हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला माझी एक छोटीशी विनंती आहे, जर तुमच्या घरात तुमची आई असेल किंवा एखादी नवीन आई होत असेल तर आज तिला फक्त एवढंच म्हणा, तू खूप छान करतेस, आम्हाला तुझा अभिमान आहे. हे 4 शब्द तिचा पूर्ण दिवस सुंदर करून जाते. आणि शेवटी मी माझ्या सह्याद्रीला एक गोष्ट सांगू इच्छिते, बाळा, आज तू खूप लहान आहेस, तुला माझं हे बोलणं कळणार नाही, पण कधीतरी तू मोठी होशील, कधीतरी तू हा व्हिडिओ बघशील आणि त्या दिवशी तुला कळेल की तुझी आई तुझ्यावर किती जीवापाड प्रेम करते. आणि म्हणूनच आई झाल्यावर स्त्री स्वतःला विसरत नाही. ती स्वतःचं सुख, स्वतःची स्वप्न, स्वतःची ओळख हळूहळू तिच्या मुलाच्या हसण्यात शोधायला लागते. आणि मला वाटतं ती हरवणं नसतं, हीच तर आई होण्याची सर्वात सुंदर ओळख असते. आजचा हा विषय इथंच थांबवते. तुम्हाला हा भाग मनापासून आवडला असेल तर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी या मालिकेचा पुढचा विषय कोणता असावा तोही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित पुढचा भागाचा विषय ठरेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत नमस्कार.